चिमणी तू झाली नाही का? दहावीला ना? तुझा विषय कोणता आहे? संस्कृत घेतला होता का? हा मग राहिले सेमी संस्कृत विषय तुला नाही. कोणाचा आहे? आणखीन कांदा आता बद्ध पिकस साखरी तालुकाली भाषा आहे. कोणती? रानकीन कांदा बद्ध पिकस. इकडे काय म्हणतात? उन्हाळी. रान कोणतं? या भूषणना तो नाही ऐकत. रांगडी रांगडी रांग 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 कांदा. मला येत नाही. रांग रांग काय नाही माझं एक मन मागे पुढे डमरूला मी काय बोलत असतो. माझ्या भोलेनाथांना तुम्ही डमरू वाजवणारा मदारी नका सांगू. मेरे भोले बाबा को मदारी न समझो. मेरे भोले बाबा के हाथ में डमरू, डमरू को देख के मदारी न समझो. मेरे भोले बाबा के गले में झोली, झोली को देख के भिखारी न समझो. मेरे भोले बाबा के गले में सर्प, सर्प को देख के मदारी न समझो. महाराज मी काय सांगत असतो. 14 सूत्र पाठ करा. आई ओम ऋण ऋण ये ओम आई औ धाय वर आपला मंगल जमे घरात जमा करतात. खपाच्या भाताच्या टाटाव कपाई शशर हल हे 14 सूत्र संपूर्ण 12 खडी. काय तुम्हाला एका दिवसात शिकवून देईल मी. बरं का चिमणा? अ येऊन ऋण ऋण ये ओम आई औ याच्यात पूर्ण 9 स्वर आहेत. किती? 9. अ येऊ ऋण ऋण ये ओ आई औ डमरूत आले. नंतर यमंगणम याच्यात पूर्ण पंचम व्यंजन आले. आता आपण बोलत नाही, निय बोलत नाही बरं का? अळ बोलत नाही, न बोलत नाही, म बोलत नाही. वाङ्मय हे लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण? वावरानुसार वा असं नाही. वाङ्मय तिथे एक आहे सर. हा त्याचे मुलं शिकत असताना ते म्हणतात तो ड नाही रे, तो नाही रे आपली बाळाकडे मा तो दुसरा आहे. तो अनुकूल आहे काय? तुम्ही श्रीमद भगवद्गीतेतील 5वा अध्यायाचा एक श्लोक पहा. 9वा श्लोक आहे. 10वा श्लोक सुद्धा तसा आहे. पश्चैन शृण्वन् पुषन् जिग्रन् नष्टन् गच्छन् स्वपन श्वसन् प्रलापन् विसर्जन् गुरुन् विषन् निविषन् नवी. हा श्लोक आहे. याच्यात निय याचा जास्त वापर केला गेला. काय? पश्चैन शृण्वन् पुषन् जिग्रन् नष्टन् गच्छन्. किती सुंदर श्लोक आहेत महाराज. का टेन्शन नाही. भगवान भोलेनाथांच्या कृपेने संस्कृत भाषा जन्माला आली आहे आणि भगवान शंकरांची भाषा तिला आम्ही सन्मान देत नाही. आणि भगवान शंकरांचं पर्व संपन्न करत असतात भगवान भोलेनाथांना आवडेल का? शिवतात नुसतं नाचणारा भोलेनाथ नाही. नुसता अवसराने नवराज राजो नाग नक्कम नव पंचवार उद्धार तुकामा संकादी सिद्धांत एतद विमर्शे शिवसूत्रधारम. ते शिवसूत्र जन्माला आलेले, ही संस्कृत भाषा जन्माला आलेली. भोलेनाथ त्याचे प्रवर्तक आहेत. पाणी नेहमी नुसतं ऐकते पण खरेच जर प्रवर्तक कोण आहेत तर भोलेनाथ आहेत.
म्हणून असे भोलेनाथांचा पर्व तुम्ही संपन्न करता, तुम्ही भाग्यवान आहेत. म्हणून हा एक विचार करा क्षणोक्षणी कारण ग्रंथ माणसाला पार करणार. ग्रंथ म्हणजे विचार आणि ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला वर्णमाला पाठ पाहिजेच. वर्णमालाच्या रस्व दीर्घ पुट उच्च उदात्त नित्य उदात्त समास स्वरित अनुनासिक अनुनासिक असे जे 11 प्रकारचा एक स्वर आहे त्याची माहिती असणं फार महत्वाचं आहे. माहिती पाहिजे आणि अशी माहिती असते तर मनुष्य वाचन करत असताना सुद्धा पार होऊ शकतो. म्हणून क्षणोक्षणी हाती भया पार भव सिंधू. लोक म्हणतील सिंधू म्हणजे समुद्र, मग इथं भव कोणता शब्द आहे? भव म्हणजे संसार. हा संसार पार करण्यासाठी विचार करावा, पण हा विचार कोणाकडे भेटतो? तिसरं चरण संत समागमे साधूची संगती किती महत्वाची माझ्या बाबळेकरांना विचारा. हे जे आलेले आहेत ना तुमचे भाते सुद्धा आणि तुमचे गावचे जावई सुद्धा आणि त्यांच्यासोबत आमचे 6-7 लोक आले, त्यांना विचारा. माळकरी झाले सर्व 3 वर्षापासून आणि 5-7 नाही असे 300 लोक माळकरी झाले त्या गावात. नाहीतर आपले प्रवीण नाना आज आमच्या गल्लीत राहिले नसते, त्या गल्लीत राहिले. आणि आमची पोरगी सांगत मला त्याने तिला सांगितलं बाबा तू बाबा काय कागद करत नाही बो नवराने सुधार आज किती गौर जागा. मी काय सांगतो मस्त की बस्ती में नहीं मस्त की बस्ती में आता है कोई सामानव सन्मान को सब जी चाहते हैं, भटका जमा
रंग रलियों की कलियों में सब लोग